सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत होतो सुपरपोजिशन ऑफ वेव्स. यस, बघा तुम्ही पाहिला इथं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह प्रिव्हियस क्लासमध्ये आणि ह्याच्या अगोदरच्या 2 लेक्चर्स मध्ये आपण पाहिले वेव्ह काय असती, वेव्हचे काही टाइप्स पाहिलेत, वेगवेगळ्या टाइपचे वेव्हज आहेत. त्याच्यानंतर बघा आपण पाहिलं स्टेशनरी वेव्ह काय असती. मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं की स्टेशनरी वेव्ह मीन्स व्हॉट. त्याच्यानंतर आपण स्टेशनरी वेव्ह मध्ये नोड, अँटी नोड ह्यांची आपण काय केलं, व्हॅल्यूज प्रूफ केली. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण त्याच्यानंतर कंपॅरिझन पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढच्या गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. त्याचबरोबर या चॅप्टर मध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. आपण एका एकाने पाहतो. चला तर वेळ न लावता आजच्या सेशनला सुरुवात करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काल पाहिलं होतं स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय, जी वेव्ह स्थिर राहते त्याला स्टेशनरी वेव्ह म्हणतो. हे स्टेशनरी वेव्हचं आपण एक्सप्रेशन पाहिलं इथं बघा. त्याच्यानंतर नोड आणि अँटी नोड पाहिलं आपण. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्हज. त्याच्यानंतर आपण कंपॅरिझन पाहिलं बघा प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी वेव्हचं. आता पाहायचं आपल्याला फ्री व्हायब्रेशन, त्याच्यानंतर फोर्स्ड व्हायब्रेशन, त्याच्यानंतर एक टर्म असती रेझोनन्सची. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 3 गोष्टी फ्री व्हायब्रेशन, फोर्स्ड व्हायब्रेशन आणि रेझोनन्स ह्या 3 गोष्टी आपण चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन मध्ये ऑलरेडी स्टडी केल्यात. आता बघा फ्री व्हायब्रेशन काय असतं, जो नॅचरल फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट करणार त्याला आपण म्हणतो फ्री व्हायब्रेशन. नॅचरल फ्रिक्वेन्सीला जो व्हायब्रेट करतो त्याला आपण म्हणतो व्हेरी गुड फ्री व्हायब्रेशन. आणि फोर्स्ड व्हायब्रेशन काय असतं, मग जेव्हा एखाद्या वस्तूला और एखाद्या पार्टिकलला आपण काय करतो, फोर्स म्हणजे काय, फोर्स लावणे. मीन्स व्हेन द एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइंग ऑन दॅट ऑब्जेक्ट देन द ऑब्जेक्ट इज ऑसिलेटिंग टू द डिझायर्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे काहीतरी फ्रिक्वेन्सीने तो ऑब्जेक्ट काय करतो, टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतो. जसं की झोका वगैरे आहे, तर जागेवर होता, वारा आला तर थोडस ऑसिलेट करणार. पण एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी आपण फोर्स दिलं तर करणार, तो जास्त ऑसिलेट करेल. त्याला म्हणतो आपण फोर्स व्हायब्रेशन और फोर्स ऑसिलेशन. बघा free vibration, the body first is given an initial displacement and the force is then withdrawn. The body start vibrating to continue the motion on its own. म्हणजे बॉडी स्वतः काय करते हो, व्हायब्रेट करते और मोशन करते. त्यालाच म्हणतो आपण फ्री व्हायब्रेशन. नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट ऑन द बॉडी फर्दर टू कीप इट इन मोशन. म्हणजे कोणताही बाह्यतम बल त्या बॉडीवर प्रयुक्त न करता ती बॉडी स्वतः काय करणार, मोशन परफॉर्म करते. त्याला म्हणणार आपण फ्री व्हायब्रेशन. बघा फॉर एक्झाम्पल सिंपल पेंडुलम हा फ्री व्हायब्रेशनचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट बघा फोर्स व्हायब्रेशन. आता फोर्स व्हायब्रेशन काय असतं, मग केव्हा काय करणार, एखादी एक्सटर्नल फोर्स लावायला कशावर, एखाद्या बॉडीवर. मग काय होईल, ती बॉडी मोशन करणार वेगाने. त्याला म्हणतो आपण फोर्स्ड व्हायब्रेशन. मग बघा इथे दिलंय द फोर्स व्हायब्रेशन अँड एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स. पिरियोडिक म्हणजे काय, एका विशिष्ट वेळेनंतर पुन्हा, एका विशिष्ट वेळेनंतर पुन्हा is applied on a body whose natural period is different from the period of force. The body is made to vibrate with frequency equal to the externally impressed force. म्हणजे काय, एखाद्या बॉडीला जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तेव्हा ती बॉडी काय करते, मोशन करते. तेव्हा त्याला म्हणतो आपण फोर्स्ड व्हायब्रेशन. एक्झाम्पल ड्रायव्हर ऑफ वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन मध्ये जो ड्रायव्हर असतो तो जो मोशन करणार त्याची झाली तो फोर्स्ड व्हायब्रेशन. आता बघा इफ द फ्रिक्वेन्सी एक्झॅक्ट मॅच इट इज टर्म्स ॲज रेझोनन्स. म्हणजे काय, आपण 5व्या चॅप्टर मध्ये पाहिले, मी अपलोड केलाय, तुम्ही जर पाहिलं नसतात तर पाहून घ्या. त्याच्यामध्ये बघा जेव्हा नॅचरल फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू द एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी असेल, जेव्हा नॅचरल फोर्स आणि एक्सटर्नल फोर्स एकत्र इक्वल असतात तेव्हा मॅक्झिमम काय करणार, पार्टिकल अँप्लिट्यूड प्रोड्यूस करतो. आणि त्याच कंडिशनला आपण रेझोनन्स असे म्हणतो. बघा रेझोनन्सच्या कंडिशन मध्ये काय असणार, असा एक छोटासा आपण ग्राफ पाहिलाय. अशी कंडिशन येते, n बरोबर n0 हे झालं रेझोनन्स.
अशा प्रकारे रेझोनन्सची कंडिशन. द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्झिमम, म्हणजे मॅक्झिमम अँप्लिट्यूड आहे बघा, इथं मॅक्झिमम पॉइंट आहे आणि मॅक्झिमम अँप्लिट्यूडलाच आपण रेझोनन्स असे म्हणतो. इथपर्यंत कळतंय? येस, हे इझी आहे. तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट घेत चला किंवा लिहून घेत चला. बघा नेक्स्ट पॉइंट, हार्मोनिक. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हार्मोनिक काय असतं बाबा. मग बघा हार्मोनिक म्हणजे काय. द टर्म हार्मोनिक is used when the frequency of particular overtone is an integral multiple of fundamental frequency. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशाने इंडिकेट करतो? n0 ने. व्हेरी गुड. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर काय असणार बघा, असा एक ग्राफ असतो बघा. हा रिजिड सपोर्ट आहे आपला आणि इथून इथपर्यंत हा सुद्धा रिजिड सपोर्ट आहे. मग हा जो एक लूप तयार होतो ह्यालाच म्हणणार आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा, मग फंडामेंटल मोड सुद्धा म्हणतो आपण याला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी और फंडामेंटल मोड हा झाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फंडामेंटल मोड, हे लक्षात ठेवा. आता बघा त्याच्यानंतर आहे फर्स्ट ओव्हरटोन. ओव्हरटोन काय असतं? द टोन whose frequency are greater than fundamental frequency. एक लूप असेल तर फंडामेंटल मोड और फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एक पेक्षा जास्त झालं की ओव्हरटोन. मग इथं ओव्हरटोन म्हणजे काय बघा, असं घेणार लूप आपण. हा झाला बघा ओव्हरटोन. ओव्हरटोन म्हणजे काय? ओव्हर म्हणजे जास्त, टोन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा एखादा लूप जास्त झाला तर तो झालं ओव्हरटोन. मग इथं काय येणार? हा झाला फर्स्ट ओव्हरटोन, याला म्हणणार आपण फर्स्ट ओव्हरटोन. का बघा, हा तर एवढा फंडामेंटल आहे, एवढा काय आहे फंडामेंटल, आणि हा जो आहे हा झाला तुमचा एक ओव्हरटोन. हा जो मी ड्रॉ केलाय बघा तो झाला शेडेड केलेला, हा झाला फर्स्ट ओव्हरटोन. याला म्हणलो आपण फर्स्ट ओव्हरटोन. आणि ह्याला काय म्हणणार आपण? हार्मोनिक. बघा हा हार्मोनिक आहे तर हा सेकंड हार्मोनिक. का सेकंड हार्मोनिक म्हणणार? कारण की हा फर्स्ट हार्मोनिक आहे, तर लिहा हा फर्स्ट हार्मोनिक. एक असेल तर फर्स्ट हार्मोनिक, दोन असेल तर एक आणि एक दोन सेकंड हार्मोनिक. मग तीन असतील तर बघा लक्ष द्या, तीन असतील तर काय करावं लागेल बघा, फर्स्ट सेकंड थर्ड. तर हा झाला तीन झाले. एक फंडामेंटल आहे फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, हा झाला सेकंड ओव्हरटोन. आणि ह्यालाच म्हणणार एक दोन तीन म्हणजे थर्ड हार्मोनिक. कळते विद्यार्थी मित्रांनो? बघा, द टर्म हार्मोनिक इज युज्ड व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ पर्टिक्युलर ओव्हरटोन इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे जो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल म्हणजे एक सिंगल, तर त्याला म्हणतो आपण हार्मोनिक असे. मग हार्मोनिकच्या नंतर येतं ओव्हरटोन. द टोन हुज फ्रिक्वेन्सी आर ग्रेटर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ज्याची फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी असते? जास्त असते. फंडामेंटल पेक्षा एक जास्त आहे म्हणून फर्स्ट ओव्हरटोन, फंडामेंटल पेक्षा दोन जास्त आहेत म्हणून सेकंड ओव्हरटोन, आणि फंडामेंटल पेक्षा तीन जास्त असेल तर थर्ड ओव्हरटोन. यस, हे ओव्हरटोन लक्षात ठेवा. एखादी 2 मार्क्सला विचारतात. यस, वाटलं तर स्क्रीनशॉट घेत चला किंवा लिहित चला सोबत सोबत. बघा नेक्स्ट आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग काय? द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ बॉडी इज कॉल्ड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ बॉडी त्याला काय म्हणतो आपण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग फंडामेंटल मोड म्हणजे काय? व्हेरी गुड. बघा, मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ सिस्टीम इन विच काय होतं? फंडामेंट फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन इज मिनिमम. जेव्हा मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये काय असणार? फ्रिक्वेन्सी ऑसिलेशनची कशी आहे?
कमीत कमी त्याला काय म्हणतो आपण फंडामेंटल मोड असे म्हणतो. बघा हे दोन गोष्टी करतात. ह्याला विचारतात एखादी मार्क्सला विचारलं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ बॉडी म्हणजे फंडामेंटल म्हणजे कमीत कमी किती फ्रिक्वेन्सी करेल आणि फंडामेंटल मोड म्हणजे काय द मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ सिस्टीम इन विच फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन इज मिनिमम. मॉडिफाय करून लिहिलेत फक्त त्याला म्हणणार फंडामेंटल मोड. नेक्स्ट बघा त्याच्यानंतर आपण पाहिलंय ऑर्गन पाईप. ऑर्गन पाईप म्हणजे काय जो पाईप साऊंड क्रिएट करतो त्या पाईपला ऑर्गन पाईप. जसं की तुम्ही पेन घेता आणि पेनच्या टप्प्यानं बघा असा आवाज काढता तो झाला ऑर्गन पाईप. तशाच प्रकारे हा ऑर्गन पाईप आहे. मग ह्याच्यामधून हा काय करतो साऊंड प्रोड्यूस करतो. मग बघा अ डिव्हाइस विच इज यूज टू प्रोड्यूस साऊंड ऑफ डिझायर्ड फ्रिक्वेन्सी काहीतरी फ्रिक्वेन्सीचा साऊंड प्रोड्यूस करतो. यस बाय युझिंग एअर व्हायब्रेशन. बरोबर आहे बघा एअर पार्टिकल मध्ये चाललेत व्हायब्रेशन करायलेत त्याला म्हणणार आपण ऑर्गन पाईप इज कॉल्ड ऑर्गन पाईप. कळतंय. यस जे द डिव्हाइस विच इज यूज टू प्रोड्यूस साऊंड ऑफ डिझायर्ड फ्रिक्वेन्सी बाय युझिंग एअर व्हायब्रेशन्स त्याला काय म्हणणार ऑर्गन पाईप असे बनतो. ओके तर मग ऑर्गन पाईपचे दोन प्रकार पडतात. एक आहे क्लोज ऑर्गन पाईप दुसरा आहे ओपन ऑर्गन पाईप. आता क्लोज ऑर्गन पाईप म्हणजे काय मग काय करणार हो क्लोज ऑर्गन पाईप बघा जो पाईप आता हा एका साइडनं पेनची कॅप क्लोज आहे दुसऱ्या साइडनं हा ओपन आहे तर हा झाला क्लोज ऑर्गन पाईप. द ऑर्गन पाईप विच इज ओपन ऍट वन एंड क्लोज ऍट अदर एंड इज कॉल्ड क्लोज ऑर्गन पाईप. बघा an organ pipe which is closed at one end and open at another end त्याला काय म्हणतो आपण क्लोज ऑर्गन पाईप. बघा हा पाईप आहे हा इथून क्लोज आहे इथून ओपन आहे म्हणून ह्याला म्हणणार आपण क्लोज ऑर्गन पाईप. हा झाला क्लोज ऑर्गन पाईप. ओपन ऑर्गन पाईप म्हणजे काय हो an organ pipe which is open at both the ends. जो ऑर्गन पाईप हा दोन्ही साइडनं ओपन आहे म्हणजे ह्या साइडनं बी ओपन ह्या साइडनं बी ओपन त्याला म्हणणार आपण ओपन ऑर्गन पाईप. कसा असतो असा असतो ओपन ऑर्गन पाईप. दोन्ही साइडनं इथून बी ओपन आहे इथून बी ओपन आहे याला म्हणणार ओपन ऑर्गन पाईप. ठीक आहे इथपर्यंत कळतं क्लोज ऑर्गन पाईप आणि ओपन ऑर्गन पाईप. ऑर्गन पाईप हा एक डिव्हाइस आहे जो काय प्रोड्यूस करतो साऊंड प्रोड्यूस करतो. कशामुळे एअर व्हायब्रेशन मुळे त्याला म्हणणार ऑर्गन पाईप. जो ऑर्गन पाईप एका साइडनं क्लोज आहे एका साइडनं ओपन आहे त्याला म्हणणार क्लोज ऑर्गन पाईप आणि जो ऑर्गन पाईप दोन्ही साइडनं ओपन आहे त्याला म्हणतो आपण ओपन ऑर्गन पाईप. ठीक आहे ह्याची स्क्रीनशॉट घेत चला. नेक्स्ट पहा आता आपल्याला पाहायचंय एंड करेक्शन. आता एंड करेक्शन म्हणजे काय मग आता एंड करेक्शन म्हणजे ऑर्गन पाईपच्या समोर ऑर्गन पाईप पहिल्यांदा पाहायचा आणि त्याच्यानंतर एंड करेक्शन कळेल. मग एंड करेक्शन बघा इथं लक्ष द्या डेफिनेशन पाहू आपण एंड करेक्शनची. कशाची पाहणार आहोत आपण डेफिनेशन एंड करेक्शन. एक सेकंड बघा द डिस्टन्स बिटवीन एक सेकंड open end of an organ pipe to the position of an antinode is called
एंड करेक्शन यस आणि इट इज denoted by e एंड करेक्शन कशाने इंडिकेट करतो आपण स्मॉल लेटर e ने झालं एंड करेक्शन बघा मग एंड करेक्शनची डायग्राम कशी असणार पहा आपल्याला पाहायचं इथं एंड करेक्शन असा येतो सी हिअर थोडं जास्तच मोठं झालं ठीक आहे बघा असा इथं झालं इथं काय असते हो व्हेरी गुड नोड आणि इथं काय असेल अँटी नोड मग हा काय हो इथून इथपर्यंतची लेंथ असेल कॅपिटल एल ही इथून इथपर्यंतची लेंथ असेल स्मॉल एल आणि इथून हा जो बाहेर पोर्शन निघायलाय त्याला व्हाईट पेनने दाखवतो बघा हा इतका जो बाहेर पोर्शन निघायलाय याला म्हणतो आपण एंड करेक्शन आणि कॅपिटल एल बरोबर स्मॉल एल प्लस ई ह्यालाच म्हणतो आपण एंड करेक्शन हा बघा काय म्हणले द डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ एन ऑर्गन पाईप बघा हा ओपन एंड आहे हा क्लोज एंड आहे हा ओपन एंड आहे द डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ एन ऑर्गन पाईप अँड पोझिशन ऑफ एन अँटीनोड ही पोझिशन ह्या दोघांमधला जो अंतर आहे इथून इथपर्यंतचा ह्याला म्हणतो आपण एंड करेक्शन मग द डिस्टन्स बिटवीन काय म्हणले ओपन एंड ऑफ एन ऑर्गन पाईप हा ओपन एंड रेड पेनचा आणि त्याच्यावर जो अँटीनोड निघाला बाहेर थोडासा त्याला म्हणणार आपण त्या डिस्टन्सला एंड करेक्शन मग अशा प्रकारे एंड करेक्शन आपण कशाने इंडिकेट करतो ई ने इंडिकेट करतो मग अकॉर्डिंग टू द बघा एंड करेक्शन काय असणार हो देअरफॉर अकॉर्डिंग टू एंड करेक्शन एंड करेक्शन अकॉर्डिंग टू एंड करेक्शन काय लिहू शकतो आपण ई बरोबर 0.3 इंटू डी हा झाला एंड करेक्शन आणि तर डी काय आहे डायमीटर ऑफ एन ऑर्गन पाईप हा काय आपला डी आहे यस 0.3 डी हा झाला एंड करेक्शन आणि डी काय आहे डायमीटर ऑफ एन ऑर्गन पाईप इथपर्यंत आता काय करणार आता आपल्याला लेंथ काढायची वेगवेगळी बघा इथं काय करू शकतो आपण दिसाले तुम्हाला चलो सांगत चला दिसत नसेल तर आपण थोडस फॉन्ट मोठा घेऊ आता ह्याच्यामध्ये घेणार आपण पहिला नंबर एक लेंथ ऑफ क्लोज ऑर्गन पाइप विथ एंड करेक्शन हा क्लोज ऑर्गन पाईप आहे बस हा झाला एंड करेक्शन मग याची लेंथ काढायची याला उचलू आपण इथून इथं ठेवा बघा हा क्लोज ऑर्गन पाईप आहे दिसालाय हा मग याची लेंथ काय येणार क्लोज ऑर्गन पाईपची देअरफॉर लेंथ इंडिकेट कॅपिटल एल बरोबर स्मॉल एल प्लस ई
तर कॅपिटल एल बरोबर स्मॉल एल प्लस 0.3d ही झाली लेंथ ऑफ अन क्लोज ऑर्गन पाईप. ही क्लोज ऑर्गन पाईपची लेंथ झाली. आता लेंथ ऑफ अन ओपन ऑर्गन पाईप नंबर 2 आपल्याला काढायची. लेंथ दिसत नसेल थोडं डार्क पेन घेऊत आपण. लेंथ of an open organ pipe with end correction. ठीक आहे. बघा काय होणार. पहिल्यांदा ऑर्गन पाईप ड्रॉ करायचा. हा कोणता पाईप आहे? ओपन ऑर्गन पाईप आहे. मग काय करणार यामध्ये आपण बघा आपल्याला ड्रॉ करायचे असे डॉटेड लाईन ड्रॉ करू. असे येणार आहे. ही अशी अँटी नोड येणार. यस दिसाले तुम्हाला. यस व्हेरी गुड. बघा आता इथून इथपर्यंत काय हो, इथून इथपर्यंतची आहे स्मॉल एल. स्मॉल इज अ लेंथ ऑफ अन ऑर्गन पाईप. बघा लक्ष द्या. डेफिनेशन पाहिली. त्याच्यानंतर लेंथ ऑफ अन क्लोज ऑर्गन पाईप, लेंथ ऑफ अन ओपन ऑर्गन पाईप पाहायचे. हा ओपन ऑर्गन पाईप आहे. द पाईप विच इज ओपन ऍट बोथ द एंड त्याला काय म्हणतो आपण? ओपन ऑर्गन पाईप. आता लक्ष द्या. हा ओपन ऑर्गन पाईप आहे. ह्याची लेंथ आहे स्मॉल एल. आता ह्याच्यावरून जर आपण काय म्हणलं एंड करेक्शन म्हणजे द डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ अन ऑर्गन पाईप टू द अँटी नोड. पोझिशन ऑफ अँटी नोड इथं काय असेल? पोझिशन ऑफ नोड इथं असेल अँटी नोड, इथं असेल अँटी नोड. मग इथं काय असणार बघा. इथून इथपर्यंतचा अंतर हा झाला ई आणि इथून इथपर्यंतचा अंतर हा झाला ई. दुसऱ्या पेनीने दाखवू आपण. बघा हा अंतर हा झाला ई, हा झाला ई, हा झाला स्मॉल एल. म्हणजे इथून इथपर्यंतची पाईपची सगळ्यांची लेंथ कॅपिटल एल. मग इथं काय लिहू शकतो आपण? लेंथ ऑफ अन ओपन ऑर्गन पाईप इज कॅपिटल एल बरोबर बघा स्मॉल एल प्लस 2e का हा ई प्लस हा ई 2e. तर कॅपिटल एल बरोबर स्मॉल एल प्लस 2 इंटू 0.3d असं लिहू शकतात तुम्ही किंवा असं लिहू शकतात. हा झाला लेंथ ऑफ अन ओपन ऑर्गन पाईप आणि हा झाला लेंथ ऑफ अन क्लोज ऑर्गन पाईप. अशा प्रकारे ऑर्गन पाईपच्या दोन लेंथ आहेत. एक ओपन ऑर्गन पाईप दुसरा एक क्लोज ऑर्गन पाईप दुसरा ओपन ऑर्गन पाईप. इथपर्यंत कळतंय? चलो इथपर्यंत लक्षात ठेवा. इथपर्यंतच्या गोष्टी कळाल्या का मला सांगा. आता ह्याच्या पुढे आपल्याला एक एक्सप्रेशन पाहायचं आहे. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे झालं. यस बघा आता आपण काय पाहणार आहोत. बघा आपण इथपर्यंत काय काय गोष्टी पाहिल्यात. ऑर्गन पाईप, फंडामेंटल मोड, त्याच्यानंतर हार्मोनिक, ओव्हरटोन आणि हे व्हायब्रेशन. या 3-4 गोष्टी आपण पाहिलो. आता आपल्याला क्वेश्चन पाहायचा आहे. हेडिंग टाका. बघा आपल्याला पाहायचं आहे शो दॅट only odd harmonics are present in vibration of air column in a pipe closed at one end. yes ठीक आहे. बघा show that only odd harmonics are present in vibration of air column in a pipe
क्लोज ॲट वन एंड असा पाईप आहे जो क्लोज ॲट वन एंड आहे म्हणजे क्लोज ऑर्गन पाईप. मग त्यामध्ये काय शो करायचे फक्त ऑड हार्मोनिक्स. हार्मोनिक म्हणजे काय हा जे फंडामेंटल व्हायब्रेशन असतात त्याला हार्मोनिक असे म्हणतो. त्यास हार्मोनिक आणि ओव्हरटोन पाहिलं आपण. हार्मोनिक म्हणजे बेसिक असणार आणि ओव्हरटोन म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन्स हार्मोनिक्सच्या जास्त जितके असतील त्याला म्हणतो आपण ओव्हरटोन. आता बघा आपण लिहू शकतो कन्सिडर ब्लॅक पेन ने लिहूत. Consider a closed organ pipe having length small l and the end correction small e. Therefore नंबर एक लिहा फंडामेंटल मोड किंवा काय लिहितो फंडामेंटल मोड किंवा फर्स्ट मोड. बघा विद्यार्थी मित्रांनो consider a closed organ pipe having length small l and the end correction e. हा e आहे end correction e. मग बघा फंडामेंटल मोड और फर्स्ट मोड. आता काय करायचंय आता बघा फर्स्ट व्हायब्रेशन म्हणजे फंडामेंटल मोड किंवा फर्स्ट मोड असेल तर काय होणार पाईप घ्यायचा आहे. बघा हा पाईप आहे हा ऑर्गन पाईप आहे हा असा क्लोज ऑर्गन पाईप म्हणले म्हणून हा क्लोज ऑर्गन पाईप आहे. आता काय करणार पहिलं फंडामेंटल मोड म्हणजे इथून असं यायलंय इथपर्यंत आणि इथून असं वापस चाललंय. हा झाला फंडामेंटल मोड और फर्स्ट मोड. आता इथं काय असणार बघा इथून इथपर्यंत अंतर आहे ही इथून इथपर्यंतची लेंथ आहे कॅपिटल एल आणि ही आहे स्मॉल एल. आता इथं लिहिणार हेअर लेट ई बरोबर एंड करेक्शन ऑफ ऑर्गन पाईप कॉमा स्मॉल एल बरोबर लेंथ ऑफ ऑर्गन पाईप. therefore कॅपिटल एल बरोबर स्मॉल एल प्लस ई जे टोटल लेंथ ऑफ ऑर्गन पाईप. ठीक आहे फंडामेंटल मोडला काय करणार डायग्राम ड्रॉ करायची आपल्याला. ही डायग्राम इथून रफ करा. इथं आपण एक डायग्राम ड्रॉ करू. पहा लक्ष द्या इथं अशी आपण एक हा व्हेरी गुड अशी डायग्राम ड्रॉ करूयात. आपल्याला काय पाहायचं इथं आपल्याला फंडामेंटल मोड पाहायचा आहे. हा फंडामेंटल मोड पाहायचा आपल्याला ह्या मोड मध्ये. आता बघा इथं काय असणार असं असं बघा आपण अशी डायग्राम ड्रॉ करू. ओ माय गॉड दोन्ही कलर त्याच पेनीचे आले. ठीक आहे ठीक आहे बघा हा झाला इथं नोड आणि इथं काय असेल इथून इथपर्यंत अंतर असेल अँटी नोड. आता बघा लक्ष द्या इथून इथपर्यंत काय झालं ही व्हॅल्यू झाली कशाची ही ऍक्च्युअल लेंथ आहे स्मॉल एल आणि इथून इथपर्यंत अंतर असेल कॅपिटल एल. कळतंय अँटी नोड ओपन आहे नोड क्लोज आहे स्मॉल एल ऍक्च्युअल लेंथ ऑफ एन ऑर्गन पाईप ई एंड करेक्शन कॅपिटल एल टोटल लेंथ ऑफ एन ऑर्गन पाईप. आता काय करणार फंडामेंटल मोड मध्ये therefore the total length of an
ऑर्गन पाईप इज, एकूण लेंथ किती असेल हो, लक्ष द्या, कॅपिटल एल बरोबर टोटल लेंथ आहे कॅपिटल एल. आता कॅपिटल एल बरोबर किती आहे, स्मॉल एल प्लस ई आहे. ठीक आहे, आता काय करणार, बट व्ही इज इक्वल्स टू, आता बघा इथून इथपर्यंत लक्ष द्या, बट परंतु the distance between node and successive antinode is lambda by, सांगा 4. आपण काय लिहिले, the distance between node and successive antinode is lambda by 4. therefore the distance between node and antinode is किती असणार, L बरोबर लॅम्बडा बाय 4. हा, इथं काय भेटायला, लॅम्बडा बाय 4. therefore लेंथ बरोबर काय भेटायली, therefore L बरोबर लॅम्बडा बाय 4. तर लॅम्बडा बरोबर 4L ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवा. बट वी नो दॅट, आपल्याला काय माहित आहे, वी नो दॅट, आपल्याला माहित आहे, आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची, रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ अँड, हा बघा, द रिलेशन बिटवीन काय काय हो, फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर वेलॉसिटी अँड वेव्हलेंथ इज काय असते, v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. तर काय काढायचं आपल्याला, n काढायचं आहे, देअरफॉर n बरोबर v अपॉन लॅम्बडा. आता इथं लॅम्बडाची व्हॅल्यू ह्याला द्या इक्वेशन नंबर फर्स्ट, ह्याला इक्वेशन नंबर सेकंड. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे, 4L पुट करायचं, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल्स टू v डिवाइडेड बाय 4L. हा भेटला फंडामेंटल मोड v बाय 4L. यस, कळतं इथपर्यंत, इथपर्यंत लक्षात ठेवा, बघा दिसतंय का, यस इथपर्यंत लक्षात ठेवा, पहा. माझा आनंद आनंद. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, हा झाला L. आता आपल्या जवळ L ची व्हॅल्यू आहे, इथपर्यंत कळतंय. आता बघा इथं काय ठेवणार, देअरफॉर बघा लक्ष द्या, n is equals to v divided by 4L, but कॅपिटल L बरोबर स्मॉल l प्लस e. इथं काय भेटेल, n is equals to v divided by 4 स्मॉल l प्लस e. असं बी आपण ठेवू शकतो. ही एक झाली व्हॅल्यू n ची. ह्याला म्हणणार आपण लिहायला फंडामेंटल मोड. दिस इज फंडामेंटल मोड और फर्स्ट मोड. कसं आलं बघा, लक्ष द्या. आपण काय केलं, L म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन नोड अँड सक्सेसिव्ह अँटीनोड इज लॅम्बडा बाय 4. L इज इक्वल्स टू लॅम्बडा बाय 4. तर लॅम्बडा इज इक्वल्स टू 4L. आपण काय केलं, वी नो दॅट द रिलेशन बिटवीन वेलोसिटी फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ इज v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. तर n इज इक्वल्स टू v अपॉन लॅम्बडा. तर लॅम्बडा इज इक्वल्स टू 4L. मग इथे काय ठेवलं आपण, आयदर हा फंडामेंटल मोड किंवा L च्या जागेवर L प्लस E ठेवा, ही व्हॅल्यू. तर हा झाला v डिवाइडेड बाय 4 अंडर रूट ऑफ L प्लस E. दोन्ही पैकी कोणती व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकतात. हा झाला फंडामेंटल मोड. आता आपल्याला पाहायचंय, त्याच्यानंतर बघा फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन नेक्स्ट टाका ह्याच्यामध्ये. हा नेक्स्ट आपण पाहू, इथं पाहू आपण सेकंड मोड और फर्स्ट ओव्हरटोन. बघा फंडामेंटल मोड नंतर सेकंड मोड और सेकंड मोड और फर्स्ट ओव्हरटोन. ठीक आहे, आपण पाहू सेकंड मोड किंवा फर्स्ट ओव्हरटोन. मग पुन्हा तीच डायग्राम ड्रॉ करायची आपल्याला इथं.
हा बघा आता इथं सेकंड मोडला काय करायचे जादू सांगतो तुम्हाला. हा बघा आता काय करणार, एक पूर्ण लूप पाहिजे आणि एक अर्धवट लूप पाहिजे. असं असं यस. हा इथं नोड इथं नोड बघा, इथून इथपर्यंत हा एंड करेक्शन आहे. इथं झालं अँटी नोड, इथं झालं नोड, इथं झाला नोड, इथं झाला अँटी नोड. मग काय असणार बघा, इथं पण अँटी नोड, इथं पण अँटी नोड. द डिस्टन्स बिटवीन बघा टू नोड आणि अँटी नोड इज λ/4. इथून इथपर्यंत अंतर λ/4, इथून इथपर्यंत अंतर λ/4, इथून इथपर्यंत अंतर λ/4. म्हणजे हा झाला इथून इथपर्यंत एंड करेक्शन. म्हणजे इथून इथपर्यंत अंतर झाला कॅपिटल एल बरोबर स्मॉल एल प्लस ई. तर the distance between therefore the length of an organ pipe is किती असेल विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. बघा इथून इथपर्यंत अंतर आहे λ/4 नोड आणि सक्सेस अँटी नोड. इथून इथपर्यंत अंतर आहे λ/4 आणि इथून इथपर्यंत अंतर आहे λ/4. तिघांची काय करा बेरीज. तर काय झालं कॅपिटल एल बरोबर 3λ/4. देअरफॉर इथून काय भेटेल आपल्याला लॅम्बडा बरोबर 4l डिवाइडेड बाय 3. हा भेटली व्हॅल्यू कशाची लॅम्बडाची. बघा हे 4 इकडे गेले, हे 3 इकडे आले. आता काय म्हणणार वी नो दॅट आपल्याला काय माहित आहे द रिलेशन बिटवीन v, n and l लॅम्बडा. हा काय भेटेल देअरफॉर v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. बस लॅम्बडाची व्हॅल्यू इथं पुट करा. तर आपल्याला n पाहिजे, तर इथं काय असणार आपल्याला n1 पाहिजे, तर n1 ठेवायचा. बघा इथं देअरफॉर n1 बरोबर v अपॉन लॅम्बडा. तर लॅम्बडा किती आहे 4l/3. इथे ठेवा n1 बरोबर v ला v 4l/3. छेदाचा छेदवर कुठे जातो अंशात. तर इथे ठेवा n1 बरोबर 3v/4l. आता इथं किती व्हॅल्यू आलती हो, इथं बघा v/4l फंडामेंटल आहे. हाला 0 जरी लिहिला तरी जमते, हा फंडामेंटल आहे. मग इथं काय लिहिणार v/ बघा 4l 3 बाजूला घ्या. n1 बरोबर 3 कंसामध्ये येणार v/4l आणि v/4l काय आहे हो, v/4l च्या जागेवर काय लिहू शकतो n और n0. मग इथं ठेवा n1 बरोबर 3 टाइम्स ऑफ n0. यालाच म्हणणार आपण सेकंड मोड. म्हणजे सेकंड मोड हा मल्टिप्लाइड कशाच्या फंडामेंटल मोड. हा मग ह्याला म्हणणार ओव्हरटोन. म्हणजे ओव्हरटोन म्हणजे काय, इट इज द n नंबर ऑफ मल्टिप्लाय ऑफ फंडामेंटल मोड. n0 फंडामेंटल मोडचा किती आहे 3. पुन्हा हा झाला ऑड हार्मोनिक 1 3 5 7 ऑड हार्मोनिक्स. यस हा झाला आपला सेकंड मोड. n1 बरोबर 3 n0. दिस इज फर्स्ट ओव्हरटोन और सेकंड हार्मोनिक. अशाच प्रकारे काय येणार हो, हा थर्ड हार्मोनिक येईल. यस नंबर 3 टाका. इथंच घेऊन आपण थर्ड हार्मोनिक. बघा इथं आपण टाकू शकतो थर्ड हार्मोनिक और सेकंड ओव्हरटोन. ठीक आहे, थर्ड हार्मोनिक किंवा सेकंड ओव्हरटोन काय करणार मग पुन्हा अशी डायग्राम ड्रॉ करायची आपल्याला. थर्ड हार्मोनिक किंवा सेकंड ओव्हरटोनची किती लूप घेतलं बघा, इथं घेतलं होतं अर्ध. बघा इथं अर्ध घेतलंय, इथं 1 आणि अर्ध घेतलं, इथं 2 आणि अर्ध घ्या. मग काय करणार पहिल्यांदा 2 घ्यायचे, इथून असं सुरुवात करणार. बघा इथून दोन्ही साइडने हे 1 झाला, हा दुसरा झाला, हा 1 झाला, हा दुसरा झाला. हा व्हेरी गुड. इथे देणार आपण बघा नोड
नोड नोड इथून इथपर्यंत असेल अँटी नोड. मग इथं बघा इथं अँटी नोड, इथं अँटी नोड, इथं अँटी नोड ए ए ए. मग नंतर बघा नोड आणि अँटी नोड मधला नोड आणि अँटी नोड लॅम्बडा बाय 4, इथं बी लॅम्बडा बाय 4, इथं बी लॅम्बडा बाय 4, इथं लॅम्बडा बाय 4 आणि इथं सुद्धा लॅम्बडा बाय 4. किती झाले 1 2 3 4 5 5 लॅम्बडा बाय 4. म्हणजे टोटल लेंथ किती झाली हो कॅपिटल एल बरोबर 5 लॅम्बडा बाय 4. आपण लिहिणार देअरफॉर द लेंथ ऑफ an organ pipe is किती हो कॅपिटल एल बरोबर 5 लॅम्बडा बाय 4. देअरफॉर इथून लॅम्बडा निघेल लॅम्बडा बरोबर 4l डिवाइडेड बाय 5. हा झाला आपला फ्रिक्वेन्सी. आता काय करायचंय आपल्याला रिलेशन दाखवायचंय. देअरफॉर v is equals to n लॅम्बडा. तर लॅम्बडा बरोबर सॉरी इथं बघा n बरोबर v अपॉन लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू इथं पुट करा. तर हा झाला n2. का सेकंड घ्यायचे आपल्याला सेकंड ओव्हरटोन थर्ड हार्मोनिक. तर n2 is equals to v डिवाइडेड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू काय 4l भागिले 5 छेदाचा छेदवर अंशात. तर काय भेटतं n2 बरोबर 5 वर आले 5v भागिले 4l 5 बाहेर काढा आणि v भागिले 4l ला काय लिहू शकतो आपण बघा इथं लिहिलंय v भागिले 4l ला काय लिहिले हो v भागिले 4l ला n0. मग इथं लिहा v भागिले 4l ला काय लिहिणार आपण n0. तर n2 बरोबर 5 into n0 ह्यालाच म्हणणार this is second overtone or third harmonic. हा झाला सेकंड ओव्हरटोन आणि थर्ड हार्मोनिक. बघा विद्यार्थी मित्रांनो कळतंय फंडामेंटल मोड. त्याच्यानंतर हा बघा हा फंडामेंटल मोड आहे फंडामेंटल मोड. त्याच्यानंतर फर्स्ट मोड सेकंड मोड. ठीक आहे. आता ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्यात. आता काय पाहणार हो ठीक आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथपर्यंतच्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. असंच जो आपण ऑडचं काढलंय इव्हनचं सुद्धा सेम येणार. जसं ऑडचं आहे ऍज इट इज इव्हनचं आपण काढू शकतो. इव्हन साठी सुद्धा काय करायचंय अशाच गोष्टी आपल्याला पाहायच्यात. यस इथपर्यंतच्या गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलोत. आता बघा हे जे एंड करेक्शन आहे हे एंड करेक्शन. त्याच्यानंतर ऑड हार्मोनिक बघा ऑड हार्मोनिक. त्याच्यानंतर आपण इव्हन हार्मोनिक या गोष्टी आपण पाहिलोत. बघा इथं शो दॅट बघा इथं इथं आणि इथं म्हणजे ह्या इथपर्यंतच्या गोष्टी आपण पाहिलात. इथपर्यंत समजण्याचा प्रयत्न करा. यस बघा विद्यार्थी मित्रांनो जे तुमचे मित्र असतील नवीन त्यांना सुद्धा सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही गोष्टी कळत नसतील तर मला विचारा. आपल्या चॅनलचं नाव आहे फिजिक्स बाय शेख सर. यस आता व्यवस्थित अभ्यास करा. काही जर तुम्हाला डाऊट असतील तर नक्कीच शेअर कमेंट करा आणि मला कळवा. धन्यवाद. आपण थांबू.